बोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी संपली आहे। 5.5 तास चाकणकरांची एसआयटी चौकशी चालली। नाशिकमध्ये एसआयटी कडून चाकणकरांची चौकशी करण्यात आली। अशोक खरात सोबत केव्हापासून संबंध होते, शिवनिका संस्थांवर असताना खरात प्रकरणाची माहिती होती का, असे प्रश्न एसआयटीने चाकणकरांना विचारलेले आहेत। चौकशीनंतर परतताना गाडी दिसते रुपाली चाकणकर यांची। तब्बल 5.5 तास रुपाली चाकणकर यांची चौकशी चाललेली आहे। 5.5 तास प्रश्नांची सरबत्ती एसआयटीच्या पथकाने रुपाली चाकणकर यांच्यावर केलेली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, हॅलो सागर, काय होतं या सगळ्या चौकशीचं स्वरूप? काही कारणांमुळे सागरपर्यंत आपला आवाज जात नाहीये, पण आताची महत्वाची बातमी आहे। रुपाली चाकणकर यांची 5.5 तास चौकशी झालेली आहे। ही चौकशी आता पार पडली। एसआयटीने जवळपास 5.5 तास रुपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये चौकशी केलेली आहे। अनेक महत्वाचे प्रश्न एसआयटीने रुपाली चाकणकर यांना विचारलेले आहेत। अशोक खरातला नेमके कधीपासून ओळखतात, त्याच्यासोबत काय व्यावहारिक संबंध होते का, त्याचबरोबर शिवनिका संस्थांमध्ये जेव्हा तुम्ही ट्रस्टवर होतात तेव्हा खरात ज्या काही गोष्टी करतो त्याची माहिती तुम्हाला होती का, असे काही प्रश्न एसआयटीने चाकणकरांना विचारलेले आहेत। त्यामुळे शिवनिका संस्थांवर असताना खरातच्या काळ्या कारनाम्यांची तुम्हाला काही माहिती होती का, हाही प्रश्न एसआयटीने रुपाली चाकणकरांना विचारलेला आहे। त्याचबरोबर त्याच्यासोबत काय आर्थिक व्यवहार तुम्ही केलेले होते का आणि संस्थात्मक काय संबंध आहे, तसाही प्रश्न एसआयटीने केला आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, नेमक्या काय स्वरूप होतं या सगळ्या चौकशीचं? नक्कीच या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर तब्बल 5.5 तास रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली। या चौकशीमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या रुपाली चाकणकरांना विचारण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये विशेष बाब अशी आहे की अशोक खरातच्या केव्हापासून तुमचे संबंध होते, असा एक प्रश्न विचारण्यात आला। त्याचबरोबर शिवनिका संस्थांवर असताना या सगळ्या खरातच्या प्रकरणाची माहिती तुम्हाला होती का, आणि त्याचबरोबर ती अशोक खरात सोबत ज्या पूजाविधी केल्या जात होत्या त्या तुम्हाला माहिती होत्या का, त्याचबरोबर पूजाविधीचे जे काही आर्थिक संबंध तपासामध्ये समोर आलेले होते, ज्यामध्ये तुम्हाला त्या पूजाविधीबद्दलची किंवा त्यांच्या आर्थिक कारणाबद्दल काही माहिती होती का, असे अनेक प्रश्न जे आहेत त्या रुपाली चाकणकरांना एसआयटीच्या पथकानं आणि या सगळ्या एसआयटीचे जे कुठल्या दिशेने आहेत अश्विनी कुठल्या दिशेने सातपुते यांनी विचारण्याची माहिती पाहायला मिळते। तब्बल 5.5 तास मायको सर्कल सध्या तू कोणाला आकाश येवले गाडी तर इकडे मारून गेली, कोण इकडे परत मारला का, कोणाची इकडे मारा माहिती चौकशीनंतर बाहेर निघालेल्या प्रसार माध्यमांशी बोलणं टाळलेलं आपल्याला पाहायला मिळालं। ते वाहन होतं ते सरळ एनपीएच्या बाहेर घेऊन निघून गेलेले आहेत। त्यामुळे आता रुपाली चाकणकर आता त्या चौकशी बाबतीत काय बोलतात का, त्यांना नेमके कुठले अजून काही प्रश्न विचारले गेलेत का, या सगळ्यांची चौकशी जी आहे ती आता होणार आहे। त्यावरती ते काही बोलतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ठीक आहे सागर, आणखी एक प्रश्न म्हणजे नेमके कोणकोणते प्रश्न या एसआयटीच्या पथकाने या एसआयटीच्या चौकशीत चाकणकरांना विचारले, त्याबद्दल काही कळू शकलंय का, आणि कुठली ठोस नवीन माहिती चाकणकरांच्या माध्यमातून एसआयटीला समजली आहे का? नक्कीच, खरं तर या सगळ्यामध्ये बघितलं तर अशोक खरातच्या बरोबरचे जे काही संबंध काही तुमच्या म्हणजे रुपाली चाकणकरांचे आणि तुमचे होते का, असे देखील प्रश्न जे आहेत ते एसआयटीच्या मार्फत विचारण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर शिवनिका संस्था जी आहेत त्याचे काही आर्थिक व्यवहार झालेले आहेत, त्या प्रकरणाची तुम्हाला काही माहिती होती का, असं देखील एसआयटीने सवाल केल्याचं समोर येत आहे। त्याचबरोबर अजून एक विशेष बाब म्हणजे ज्या विधी आणि ज्या पूजा अशोक खरात करत होता या पूजा विधीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, या देखील प्रश्न जो आहे तो एसआयटीच्या पथकाने विचारल्याची माहिती समोर येते। त्याबरोबरच पूजा विधीचे काही अर्थ कारण होते, ज्यावेळेस आपण चौकशीमध्ये बघितलेलं होतं की रुपाली चाकणकर आणि ज्यावेळी या सगळ्या संस्थांच्या याच्यामध्ये विश्वस्त होत्या त्यावेळेस त्यांना राजीनामा देण्यात आलेला होता, आणि अशोक खरातची ज्यावेळेस गुन्हा दाखल झालेला होता त्यावेळेस
अनेक माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत होती. या ज्या महिला लैंगिक अत्याचाराच्या बाबतीमध्ये अनेक विधी ज्या आहेत तो अशोक खरात करत होता आणि या विधीच्या नावाखाली अनेक पैसे देखील उकळल्याची माहिती जी आहे ती पोलीस तपासात समोर येत होती. यामुळे या सगळ्याचा जो अर्थकारण आहे या अर्थकारणाबद्दल रुपाली चाकणकरांना माहिती आहे का असे देखील सवाल जे आहेत ते विचारल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळतात. कारण लैंगिक शोषणाबरोबर ती आर्थिक व्यवहार ज्याबरोबर फसवणुकीस देखील अशोक खरातवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. शिवनिका जी संस्था आहे त्या ठिकाणी रुपाली चाकणकर या विश्वस्त होत्या. या ठिकाणी देखील अनेक काळा बाजार झाल्याची माहिती समोर येते. या सगळ्यांची जी चौकशी आहे ती SIT करताना पाहायला मिळत असताना हे सगळे जे सवाल आहेत ते देखील विचारताना पाहायला मिळतात. आता जर या सगळ्या प्रकरणाची जर चौकशी करताना जर बघितलं तर लैंगिक अत्याचाराबरोबरच फसवणुकीचे गुन्हे त्याचबरोबर सावकारीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले होते. आणि एक महत्वाची बाब देखील आपल्याला समोर येताना पाहायला मिळालेली होती की ज्यावेळी हा सगळं प्रकरण सुरू होण्याच्या आधी ज्यावेळी एका पत्रकाराने देखील याबाबतची वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळी देखील बरोबर. आता या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते का आणि ती आपल्यापर्यंत पोहोचते काय बघावं लागेल. सागर, धन्यवाद या माहितीसाठी.